वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भगवंताच्या चरणी व परमपूज्य गुरुदेवांच्या चरणी वंदन करून नमन करून आज आपण या गीता ज्ञान यज्ञाची सुरुवात करू। सर्व साधक आणखीन श्रोत्यांना माझा हरिओम नमस्कार। या ज्ञान यज्ञामध्ये आपण गीतेचा 15वा अध्याय थोडक्यात पाहणार आहोत। गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहे, आपल्याला माहीतच आहे। आणखीन एक एक अध्यायाचं वैशिष्ट्य आहे। एक एक अध्याय यामध्ये एक एक विषय भगवंतांनी सांगितला आहे। 15वा अध्याय जो आहे तो फारच महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे महत्त्वाचा आहे। कारण भगवंतांनी या अध्यायाला शास्त्र म्हटलेलं आहे। आपल्या धर्मामध्ये विविध प्रकारचे ग्रंथ आहे, ग्रंथाचे भेद आहे, ग्रंथाचे प्रकार आहे। प्रकरण ग्रंथ आहे, सिद्धी ग्रंथ आहे, मननात्मक ग्रंथ आहे। त्याचप्रमाणे एका ग्रंथाला म्हणतात शास्त्र, शास्त्र म्हणतात। भगवद्गीता शास्त्र आहे। भगवान शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं आहे आणि त्याच्या प्रास्ताविक म्हणजे भाष्यामध्ये ते म्हणतात की गीता शास्त्रम समस्त वेदार्थ सार संग्रह भूतम। गीतेसाठी त्यांनी शास्त्र शब्दाचा प्रयोग केला आहे। शास्त्र आहे। आपण शास्त्र शब्दाचा अर्थ काय असतो? एकाला विचारलं शास्त्र म्हणजे काय, तर म्हणजे जे मी कधी वाचत नाही त्याला म्हणतात शास्त्र। तर असं नाही। शास्त्र शब्दाचा अर्थ असतो प्रयोजन एकसंबद्धम अशेषार्थ प्रतिपादकम, अशी परिभाषा आहे। याचा अर्थ असा की ज्याचं एक प्रयोजन असतं, ध्येय उद्दिष्ट। तसं वेदांतामधील जे शास्त्र आहे त्यांचं एकच प्रयोजन आहे आणि ते म्हणजे मोक्ष। तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे शास्त्र म्हणजे काय, एक पर्पज आहे, त्याचं एक ध्येय आहे, प्रयोजन एकसंबद्धम, एका प्रयोजनाशी जोडलेलं आहे। आणि दुसरं त्याचं लक्षण दिलेलं आहे अशेषार्थ प्रतिपादकम। शेष म्हणजे काय, शिल्लक राहणं, काही उरणं। अशेष म्हणजे काही बाकी राहणं नाही, शिल्लक राहणं नाही। तर शास्त्र म्हणजे एक असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये सर्व विषयांचं वर्णन आहे। मोक्षासाठी लागणारे जेवढे विषय आपल्याला माहीत असायला पाहिजे त्या विषयांचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला म्हणतात शास्त्र। तर 2 पॉइंट्स आहे शास्त्र कशाला म्हणतात। एक म्हणजे एक प्रयोजन असती आणि ते प्रयोजन आहे मोक्ष। आणि मोक्षासाठी लागणारी जेवढी माहिती, जेवढे विषय सांगायला पाहिजे ते ज्याच्यामध्ये सांगितले जातात त्याला म्हणतात शास्त्र। तर आता भगवद्गीतेला शास्त्र म्हटलंय म्हणजे काय? गीता वाचून काय मिळेल? आता लोक वेगवेगळे अर्थ करतात, मी तिकडे जात नाही। पण एकच प्रयोजन आहे गीतेचं आणि ते म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष।
आणि त्या मोक्ष मिळवण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते सर्व या 700 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. म्हणून गीताशास्त्रम. अच्छा, आता या 15व्या अध्यायाला जर आपण बघितलं तर भगवंतानी आपल्या मुखाने या 15व्या अध्यायाला शास्त्र म्हटलं आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ. 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक पहा. तिथे देव म्हणतात की हा अध्याय म्हणजे इटसेल्फ शास्त्र आहे. म्हणजे शास्त्राचे सर्व जेवढे विषय आहेत ते या अध्यायामध्ये भगवंतानी सांगितले आहे. म्हणून मी म्हणत होतो की 15वा अध्याय फारच महत्त्वाचा आहे. पण संपूर्ण वेदांचा सार काय आहे तर म्हणे भगवद्गीता, आणि गीतेचं सार काय तर म्हणे 15वा अध्याय. गीता जर शास्त्र आहे तर देव आणखीन म्हणतात की तुम्हाला जर पूर्ण गीता वाचता येत नसेल तर कमीत कमी 15वा अध्याय वाचा, कारण 15वा अध्याय शास्त्र आहे. आणि अनेक लोकांचं मत असं आहे की भगवंतानी जे प्रवचनाची सुरुवात केली 2ऱ्या अध्यायापासून 15व्या अध्यायामध्ये त्यांनी आपलं प्रवचन पूर्ण केलं. म्हणजे जेवढे विषय सांगायचे होते ते सगळे सांगितले. म्हणून इथे शब्द येतो इति गुह्यतमं शास्त्रम. तर अनेक संतांचं असं म्हणणं आहे की 15व्या अध्यायात गीता पूर्ण होते. मग प्रश्न असा आहे की मग 16, 17, 18 काय आहे? तर मग त्याला म्हणतात हे परिशिष्ट आहे. परिशिष्ट म्हणजे काही उरलेले विषय, जसं जोडपत्र असतं, पुरवणी असते, त्याप्रमाणे हे 3 अध्याय आहे. श्रद्धात्रय, दैवासुर संपत किंवा दैवासुर संपत्ती सुद्धा म्हणतात त्याला. 18व्या अध्यायात 3 प्रकारचे कर्म, धृती, तप हे सगळे सांगितलेले. पण जे मुख्य विषय आहे ते सगळे 15व्या अध्यायापर्यंत झालेले आहे. आणि 15व्या अध्यायामध्येच भगवंतानी शास्त्रामधील जेवढे विषय ते सगळे सांगितले. म्हणून याला म्हणतात शास्त्र. अच्छा, आता पुढे चालू. 15वा अध्याय बहुतेक लोकांचा पाठ असतो. 12वा अध्याय आणि 15वा अध्याय, कारण हे लहान अध्याय आहे, 20 श्लोकाचे. आणि जे लोक आश्रमामध्ये राहतात तर आश्रमात जेवायच्या आधी 15वा अध्याय म्हटला जातो. म्हणून आम्ही लोक गमतीने म्हणायचो की 15वा अध्याय म्हणजे भोजनद्वार आहे. म्हणजे जेवण मिळवण्यासाठी ज्या अध्यायाचा उपयोग होतो तो अध्याय कोणचा तो म्हणजे 15वा. आता अनेक लोकांचा प्रश्न आहे, जेवायच्या आधी 15वा अध्याय का म्हणतात आश्रमात? तर याचं कारण असं आहे की या अध्यायामध्येच एक श्लोक आलेला आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. त्याच्यामध्ये भगवंत स्वतःच म्हणतो की मीच तुमचं अन्न जे आहे ते पचवतो. तर जरा जेवण करण्याच्या आधी माझं स्मरण तुम्ही करून घ्या. म्हणून 15वा अध्याय. अच्छा, या 15व्या अध्यायामध्ये एकूण 20 श्लोक आहे. पहिल्या 3 श्लोकांमध्ये सृष्टीचं वर्णन केलेलं आहे, सृष्टी प्रकरण. कारण जर तुम्ही गीतेचा या 15व्या अध्यायाला शास्त्र म्हणत असाल तर शास्त्रामध्ये सृष्टीचं वर्णन असायला पाहिजे. तर जगाचं वर्णन भगवंतानी केलं आहे पहिल्या 3 श्लोकात.
मग पुढचे जे 3 श्लोक आहे त्याच्यामध्ये साधनेबद्दल भगवंतांनी चिंतन केलेलं आहे. साधन विचार आणि मोक्ष विचार. साधना काय केली पाहिजे आणि त्या साधनेमुळे ज्या मोक्षाची प्राप्ती होते त्याचं काय स्वरूप आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम वर्णन केलेलं आहे ते. त्यानंतर पुढे 7व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जीवाचं वर्णन केलेलं आहे. जीव कोण आहे, कसा आहे, त्याची गती कशी होते, मेल्यावर तो कुठे जातो. मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर. सगळं ते वर्णन आहे. ममैवांशो जीवलोके वगैरे जीवाचं वर्णन ते आपण पाहू. त्यानंतर 3 श्लोकामध्ये भगवंतांनी विभूती योग सांगितला आहे. 10व्या अध्यायामध्ये ज्याचं सविस्तर वर्णन देवानी केलं आहे. मी इथे आहे, इथे आहे, जगामधील सगळ्या वस्तूंमध्ये मी कसा व्याप्त आहे, आपली व्याप्ती तिथे सांगितली आहे. त्याचप्रमाणे थोडक्यात 3 श्लोकामध्ये भगवंतांनी आपली विभूती सांगितली. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये स्वतःचं वर्णन त्यांनी केलं आहे. मी कोण आहे, ईश्वराचं वर्णन. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य वेदांतकृत वेद विदेव चाहम वगैरे वगैरे. तर ईश्वराचं वर्णन. तर पहा, या 15व्या अध्यायामध्ये ईश्वराचं वर्णन आहे, जीवाचं वर्णन आहे, जीवाचं बंधन कसं आहे, मुक्ती कशी आहे, संसाराचं वर्णन आहे ना. म्हणूनच याला शास्त्र म्हटलं आहे. मोक्ष विचार, सृष्टी विचार, साधन विचार, ईश्वर विचार, जीव विचार. म्हणूनच आपण या ज्ञानयज्ञाचा विषय ठेवला आहे देव, मी आणि संसार. हे तिन्ही विषय याच्यामध्ये भगवंतांनी सांगितले. मग पुढे 3 श्लोकांमध्ये 16, 17, 18, 19 या श्लोकांमध्ये भगवंतांनी 3 प्रकारचे जे पुरुष आहे त्यांचं वर्णन केलं आहे. क्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष. आणि सगळ्यात शेवटचा जो श्लोक आहे तो उपसंहारात्मक आहे. त्याच्यामध्ये फारच छान भगवंत एक म्हणजे सांगत आहे. ते म्हणतात की हा 15वा अध्याय शास्त्र आहे आणि जर कोणी याचा अभ्यास केला तर काय होईल. एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. फलश्रुती सांगितली आहे की जर या अध्यायाचा अभ्यास आपण केला आणि नीट ऐकलं आणि त्याला पसवलं त्या ज्ञानाला तर काय होईल. कृतकृत्यता मिळेल आपल्याला. कृतकृत्य, कृतार्थ, धन्य झालो मी. आता मला काही करायची गरज नाही, काही मिळवायची आवश्यकता नाही. मन तृप्त होईल. ते म्हणतात कृतकृत्य. जे करायचं होतं ते मी केलं. पाय फलश्रुती परिणाम आहे. आणखी एक शब्द देतात एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. जो साधक याचा अभ्यास करेल तो बुद्धिमान म्हणवला जाईल. म्हणजे याचा उलट अर्थ काय आहे की जो अभ्यास करणार नाही, जो ऐकणार नाही किंवा जो वाचणार नाही तो बुद्धिमान नसेल. त्याला बुद्धिमान म्हणू शकत नाही. तो शहाणा आहे म्हणू शकत नाही. म्हणजे काय, मूढ आहे. तर जर आपल्याला शहाणा म्हणून घ्यायचं असेल तर 15वा अध्याय रोज ऐका, वाचा. एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. याप्रमाणे थोडक्यात मी 15व्या अध्याय
काय आहे, त्याची विषयवस्तू काय, हे सगळं सांगितलं. आता इथे सुरुवातीला भगवान शंकराचार्यजी, त्यांना आपण म्हणतो भगवान भाष्यकार, ते काय म्हणतात की पहा, इथे अर्जुनाने काही प्रश्न विचारलेला नाही. अर्जुनेन अपृष्टमपि आत्मनः तत्त्वं विवक्षु उवाच. जरी अर्जुनाने काही प्रश्न केला नाही इथे, तरी भगवंतानी स्वतःहून सांगण्यास सुरुवात केली आहे. का तर म्हणे आत्मनः तत्त्वं विवक्षु. भगवंताची इच्छा आहे की अर्जुनाला आत्मज्ञान झालं पाहिजे. पहा, अर्जुनासाठी भगवंताच्या मनामध्ये एवढं प्रेम आहे, आपुलकी आहे. कळवळून ते सांगत आहे की याला समजलं पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून अर्जुनेन अपृष्टमपि, विचारलं नाही त्यांनी, स्वतःहूनच भगवंत इथे या अध्यायाची सुरुवात करत आहे. आणि इथे आत्ता जसं सांगितलं, सुरुवात करत आहे सृष्टी प्रकरणाने. जगाचं वर्णन ते करत आहे. आणि जगाचं वर्णन करण्यासाठी भगवंतांनी एक रूपकाची मदत घेतली आहे, एक उदाहरण आहे. म्हणून इथे भगवान भाष्यकार म्हणतात, तत्र तावत वृक्षरूपक कल्पनया. वृक्षाचं एक रूपक आहे आणि अशी एक वृक्षाची कल्पना करून जगाचं वर्णन करत आहे. कोणी विचारलं, जगाचं वर्णन कशासाठी करत आहात? आम्ही आधीच जगामध्ये गुरफटलेलो आहोत, गुंतलेलो आहोत, बांधलेलो आहोत. आता तुम्ही जगाचं वर्णन का करत आहात? तर इथे भाष्यकार म्हणतात, वैराग्य हेतोः संसार स्वरूपम वर्णयती. एकच हेतू आहे, एकच कारण आहे, ते म्हणजे काय? वैराग्य. हे वर्णन ऐकून, संसाराचं वर्णन ऐकून आपल्या मनामध्ये वैराग्य येईल, आसक्ती निर्माण होणार नाही. आसक्ती तर ऑलरेडी आहेच. गीता वाचून जर आसक्तीच वाढत असेल तर गीता कशाला वाचायची? म्हणून वैराग्य हेतू. आणि ते फार छान म्हणतात. ते म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे त्यालाच आत्मज्ञान होत असतं. विरक्तस्य हि संसारात भगवत तत्वज्ञाने अधिकारः. म्हणजे मन जेव्हा मोकळं असेल, मन रिकामं असेल, मनामध्ये विषयासाठी आसक्ती नसेल, तर अशा मनाचा जो माणूस आहे, व्यक्ती आहे, ती व्यक्ती अधिकारी आहे भगवत तत्वज्ञाने, भगवत तत्वाच्या ज्ञानामध्ये. म्हणून हे सर्व वर्णन करत आहे. हे वर्णन ऐकल्याने विरक्ती येईल. विरक्ती आल्यामुळे मग ज्ञानाचा मी अधिकारी होईल आणि मग मला आत्मज्ञान मिळेल. तर भगवत तत्वज्ञाने अधिकार न अन्यस्य. इथे शंकराचार्य म्हणतात की जे आसक्त आहे, जे विरक्त लोकांपेक्षा वेगळे लोक आहे, अन्य आहे, त्यांना तत्व काय आहे याचं ज्ञान होणारच नाही. म्हणून वैराग्य हेतो स्वरूपम वर्णयती. संसाराचं वर्णन इथे होत आहे. आता आपण सुरुवात करू. पहिला श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवानुवाच. भगवंतानी उपदेश देण्यास सुरुवात केली. ते म्हणतात की पहा, संसाराचं मी वर्णन करत आहे, पण हे संसार म्हणजे काय आहे?
तर म्हणतात संसार एक वृक्ष आहे, झाडाप्रमाणे आहे. अच्छा, आणि जर झाड आहे तर झाडामध्ये काय असतं? मूळ एक असतं, झाडामध्ये पानं असतात, झाडामध्ये फांद्या असतात, झाडामध्ये फळ लागलेलं असतं. तर म्हणे संसारामध्ये हे सगळं आहे का? म्हणे हो आहे, एक रूपक आहे. हां, झाड आपण बघितलेलं आहे, झाडाच्या द्वारे आपल्याला संसार काय हे समजायचं. तर आता इथे वर्णन करतात की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. या संसार वृक्षाचं नाव आहे, नावापासून आपण सुरुवात करू. अश्वत्थ. अश्वत्थ या झाडाचं नाव आहे. आता अश्वत्थ म्हणजे काय? सर्वसाधारणपणे अश्वत्थ शब्दाचा अर्थ आपण पिंपळ घेतो, पण पिंपळ अर्थ इथे नाही आहे. म्हणे हे कसं काय? ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने स्पष्ट केलं आहे की अश्वत्थू येणे नावे, पिंपळू म्हणते स्वभावे, परी तो अभिप्राय नो हे श्रीहरीचा. जरी आपण अश्वत्थ म्हणजे पिंपळ हा अर्थ घेतो, पण इथे हा अर्थ अभिप्रेत नाही. मग काय अर्थ आहे? तर म्हणजे अश्वत्थ म्हणजे जो अर्थ भगवान शंकराचार्यांनी केला आहे तोच माऊलीने सुद्धा केला आहे. अश्वत्थ म्हणजे उद्या जो राहणार नाही. श्वः अपि नः श्वः अपि स्थाता इति अश्वत्थ. म्हणजे जो काय अस्थिर आहे, चंचल आहे, नाशवान आहे, त्याला म्हणतात अश्वत्थ. पिंपळ वगैरे काही अर्थ नाही आहे इथे. माऊली म्हणते की पहा, जसं आकाशामध्ये मेघ ढग येतात आणि त्यांचा रंग बदलतो प्रत्येक क्षणात. किंवा 2-3 उदाहरण दिले त्यांनी. एक कमळपत्र आहे, कमळाचं पान आहे, त्याच्यावर एक पाण्याचं थेंब आहे, ते कसं अस्थिर असतं. किंवा व्याकुळ माणसाचं मन कसं चंचल असतं. म्हणे तैसेची ययाची स्थिती, त्याचप्रमाणे या संसाराची स्थिती आहे. तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणोनी यया ते म्हणती अश्वत्थुभा. प्रत्येक क्षणामध्ये नाशवान आहे, मरत आहे, बदल होत आहे, म्हणून याला म्हणतात अश्वत्थ. श्व म्हणजे उद्या, संस्कृतमध्ये श्व म्हणजे उद्या. थ शब्दाचा अर्थ स्थाता, तिष्ठती, आणि त्याच्यापुढे अ लावलं म्हणजे काय? जो उद्या राहणार नाही. तर न श्व अपि स्थाता इति अश्वत्थ तम क्षण प्रध्वंसिनम. संसार कसा आहे? तर म्हणे क्षणप्रध्वंसी आहे. तर असं हे जे झाड आहे ते नेहमी राहील असं नाही आहे, त्याच्यामध्ये सतत काय आहे? बदल होत आहे. आता पहा, संसारामध्ये बदल होत राहतो, पण आपलं लक्ष तिकडे जात नाही. म्हणून त्या मनीषा पंचकमध्ये म्हटलेलं आहे, शश्वन्नश्वर विश्वमेवमखिलम निश्चित्य वाचा गुरु. जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणी बसत नाही किंवा सत्संगामध्ये जात नाही, तोपर्यंत आपलं लक्ष तिकडे जातच नाही. की पहा, हे जग कसं बदलत आहे, आपल्याला लवकर काय यापासून आपण मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. संसाराचा जो स्वभाव आहे त्याचं आपण आकलन करत नाही किंवा विचार करत नाही. तर निश्चित्य वाचा गुरु. तर इथे म्हणून भगवंत स्वतः म्हणतात की या संसाराकडे पहा, अश्वत्थम. अच्छा, ठीक आहे. आता तुम्ही म्हणत आहात की
संसार एक झाडाप्रमाणे, वृक्षाप्रमाणे. तर वृक्षाचं एक मूळ असतं. इथे मूळ काय आहे? तर पहिला शब्द पहा, ऊर्ध्वमूलम. याचं जे मूळ आहे त्याला म्हणतात ऊर्ध्व. ज्याचं मूळ उच्च आहे त्याला म्हणतात ऊर्ध्वमूल. आता लोक या ऊर्ध्वमूल शब्दाचा अर्थ काय करतात? असं चित्र काढतात, असं एक उलटं काय झाड बनवतात. मूळ त्याचं वर आणि शाखा म्हणजे त्याच्या ज्या फांद्या त्या सगळ्या खाली असं चित्र काढतात. पण इथे पूज्य गुरुदेव म्हणतात हे असं काही नाही आहे. अडाणी कलावंताकडून आध्यात्मिक दृष्टीने हास्यास्पद, धार्मिक दृष्टीने खोडसाळ आणि सौंदर्यशास्त्रदृष्ट्या ओंगळ चित्रे रंगविलेली आणि भारतीय बाजारात सहजपणे उपलब्ध केलेली पाहतो, असं आपण पाहतो. इथे ऊर्ध्व शब्दाचा अर्थ असा मुळीच नाही आहे की ज्याचे मूळ असे वर आहे, असं लटाकलेलं असं आहे, असं काही संसार आहे असं नाही आहे. ऊर्ध्व शब्दाचा अर्थ पहा, आपण व्यवहारामध्ये कसा त्याचा अर्थ घेतो. ऊर्ध्व म्हणजे काय? उच्च. आणि उच्च म्हणजे काय? उंच नाही, की ज्याची हाईट जास्त आहे त्याला नाही म्हणत. याची मनाची पातळी उच्च आहे ना. हिंदीमध्ये म्हणतात पहुचे हुए आदमी आहे. आता पहुचे म्हणजे कुठे पोहोचला आहे? तो जमिनीवरच आहे. पण त्याचे विचार, त्याची वागणूक, त्याचं व्यक्तिमत्व उच्च आहे. असं स्थळामध्ये, स्पेसमध्ये वर आहे असं नाही. त्याची पातळी सर्वोच्च आहे. त्याला आपण म्हणतो हे श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे, उच्च नेते आहे, हा उच्च माणूस आहे, हा नीच आहे. नीच म्हणजे ज्याची उंची कमी असं नाही. 6 फूट ज्याची हाईट आहे तो नीच असू शकतो आणि जो 5 फूटवाला आहे तो उच्च असू शकतो. तो ऊर्ध्वम म्हणजे उच्च आहे, स्थळाच्या दृष्टीने नाही, आकाराच्या दृष्टीने नाही, पण त्याचं स्वरूप जे आहे ते उच्च आहे. तर या संसार वृक्षाचं मूळ कोण आहे? म्हणे जो सर्वोच्च आहे, ज्याच्यावर कोणी नाही. कळतंय ना? म्हणून इथे शंकराचार्य म्हणतात ऊर्ध्वमूलम म्हणजे कालतः, काळामध्ये जो सर्वात पहिले आहे त्याला इथे म्हटलेलं आहे ऊर्ध्व. हे पहा, आपण वंशवृक्ष बनवतो ना, वंशवृक्ष. आजोबा पंजोबा, तर त्यांचं नाव सर्वात वर, मग आजोबा आणि त्यांचे जे बंधू असतील त्यांचं, मग त्यांचे मुलं. तर असं मूळ असं वाटतं वर आहे. वर शब्दाचा अर्थ काय? जे आधी आहे, कालतः. तर जेव्हा संसार नव्हता तेव्हा कोण होतं? तर म्हणे तेव्हा परमात्मा होता, देव होता. तर ऊर्ध्व शब्दाचा अर्थ आहे परब्रह्म, परमात्मा. हे लक्षात ठेवा. या संसार वृक्षाचं जे कारण आहे, हे पण मूळ म्हणजे काय? कारण, कॉज. कॉज कोणचं आहे? तर म्हणे जी सर्वोच्च वस्तू आहे, आणि देवापेक्षा उच्च तर कोणी नाही. म्हणून कालतः, कारणत्वात, आणखी सूक्ष्मत्वात. या संसाराचं जे मूळ आहे, मूळ कारण, ते कसं आहे? सूक्ष्म आहे. संसार कसा आहे? तर म्हणजे स्थूल आहे. कारण सूक्ष्म आहे आणि कार्य स्थूल आहे. कारण सूक्ष्म आहे म्हणून त्याला उच्च म्हटलं आहे. तर ऊर्ध्वमूलम. शंकराचार्य इथे म्हणतात कालतः सूक्ष्मत्वात, कारणत्वात, नित्यत्वात, महत्वात. एवढे कारण आहे. जे नित्य आहे, जे सूक्ष्म आहे, जे सर्वात आधी आहे, त्याला म्हणतात ऊर्ध्वम. आणि ऊर्ध्वम उच्यते ब्रह्म, अव्यक्त माया शक्तिमत तन्मूलम. परब्रह्म, परमात्मा, ज्याच्यामध्ये माया अव्यक्त आहे, आणि मग त्या मायेच्या द्वारे
संपूर्ण सृष्टी जो करतो तो आहे ऊर्ध्व. कळतंय का? कठीण तर नाही होते. तर ऊर्ध्वमूलम. आणि अधशाखम, शाखा म्हणजे काय? फांद्या. आता फांद्या काय आहे? अच्छा, इथे एक आणखीन सांगतो, थोडंसं सांगून पूर्ण करतो. ऊर्ध्वमूलम मध्ये आत्ता आपण अर्थ पाहिला. ऊर्ध्व म्हणजे परब्रह्म परमात्मा, त्याच्यापासून ही सृष्टी झाली. इथे भगवंताचं सांगण्याचा अर्थ काय आहे, काय ते म्हणू इच्छित आहे? ते म्हणत आहे की या जगाचं कारण शून्य नाही आहे. ठीक आहे ना? नवद्रव्य नाही आहे. न्याय दर्शनामध्ये नवद्रव्य सांगितले. चार्वाकांनी 4 महाभूत सांगितले. म्हणजे हे सगळे कारण नाही आहे. कारण परमात्मा आहे, मी आहे, चैतन्य आहे. आणि एक फारच महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की चैतन्यापासून जी सृष्टी होते, खरी म्हणजे ती सृष्टी कशी असते? खोटी. कारण चैतन्यामध्ये काही परिणाम तो होऊ शकत नाही. लक्षात येऊ नाही का? पण या परमात्म्यापासून जर सृष्टी झाली आहे चैतन्यापासून, तर चैतन्यामध्ये तर काही बिघाड होत नाही, बदल होत नाही, परिणमन होत नाही. आणि तरी जर सृष्टी झाली आहे तर म्हणे ही सृष्टी मिथ्या आहे, हे भगवंत सांगू इच्छित आहे. हे जे झाड आहे ना, संसार वृक्ष, याचं कारण असं आहे की त्या कारणामध्ये काही परिवर्तन होऊ शकत नाही, बदल होऊ शकत नाही. खरं जर परिवर्तन म्हणजे झालं असतं तर ही सृष्टी सत्य झाली असती. तर इथे मतितार्थ काय, गूढार्थ काय? जेव्हा इथे सांगतात की मी या संसार वृक्षाचं कारण आहे, म्हणजे काय? जे कार्य आहे ते खोटं आहे. अच्छा, ऊर्ध्वमूलम अधशाखम. अच्छा, तर कार्य काय आहे, इफेक्ट काय आहे, फांद्या काय आहे? तर ते म्हणतात की आपण पहा, सृष्टी प्रकरणामध्ये आधी वाचलंय, ऐकलेलं आहे तुम्ही. महत्तत्व, अहंकार, पंचतन्मात्रा, मग पंच महाभूत, ह्या सगळ्या खालच्या शाखा आहे. अधशाखम. अधशाखमचा अर्थ आहे सगळं स्थूल 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 आहे. परमात्म्याच्या दृष्टीने हे सगळं स्थूल आहे. आत्ता सांगितलं ना, जे कारण आहे ते सूक्ष्म आहे, तर जे कार्य आहे ते कसं होईल? स्थूल. तर फांद्या आहे या सगळ्या शाखा. म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात महत्तत्व, अहंकार, तन्मात्रादय शाखा इव अस्य. झाडामध्ये जसा फांद्या असतात तशा या सगळ्या फांद्या आहे. तर ऊर्ध्वमूलम, अधशाखम, अश्वत्थम, 3 शब्द झाले या संसाराबद्दल. आणि अव्ययम. संसार कसा आहे? तर म्हणे अव्यय आहे. अरे अव्यय म्हणजे काय? ज्याच्यामध्ये नाश होत नाही, ज्याचं म्हणजे संपत नाही, अंत होत नाही, त्यामुळे अव्यय. आणि आत्ताच तुम्ही सांगितलं अश्वत्थ म्हणजे जे स्थिर नाही आहे, आणि आता म्हणतात अव्यय. असे 2 अंतर्विरोधी शब्द आहे, एकदम स्पष्ट. अव्यय आहे की अश्वत्थ आहे? तर इथे शंकराचार्यजी फार छान सांगतात की अनादिकाल प्रवृत्तत्वात् स अयम संसार वृक्ष अव्यय. म्हणे पहा, आपण या जगामध्ये राहतो. आता या जगामध्ये किती लोक आले, किती लोक गेले, की पिढ्यान पिढ्या लोक येत आहे आणि मरत आहे. लोकांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर संसार कसा आहे? अव्यय आहे की नाही? जग तसंच आहे, त्याच्यामध्ये लोक येतात, परिस्थिती येते जाते. सो इट इज रिलेटिव्ह. इन रिलेशन विथ व्यष्टी, समष्टी इज कॉन्स्टंट. अपेक्षिक आहे. जग, आपण त्याच जगामध्ये रोज उठतो, रोज काम करतो, मग परत झोपतो.
मग हा मरण झाल्यावर तो जीव तिथून जातो, पण जग तर असतं ना. तर एका जीवाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, वस्तू व्यक्ती परिस्थितीच्या दृष्टीने बघितलं तर जग अव्यय आहे. हां, पण परब्रह्म परमात्माच्या दृष्टीने जर बघितलं तर निश्चितच जग नाशवान आहे. कारण दोन वस्तू अव्यय होऊ शकत नाही, दोन वस्तू नित्य होऊ शकत नाही. तर सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने जग अव्यय आहे, म्हणून इथे म्हणतात अव्यय सुप्रसिद्ध. आपण म्हणतो या जगामध्ये किती मोठे मोठे लोक झाले, आणखीन मोठे लोक येणार आहे, कोण कसे येतील माहीत नाही, कशी परिस्थिती येईल. म्हणजे जग राहिले जसं एक घर असतं, घरामध्ये लोक येतात जातात येतात जातात. एक गाडी चालत असते, त्या गाडीमध्ये लोक बसतात उतरतात बसतात उतरतात, ती चालत असते. त्याप्रमाणे संसार अव्यय आहे अशा दृष्टिकोन. तर झालं, मूल काय आहे, जड म्हणजे रूट, तर म्हणे परमात्मा. शाखा काय तर म्हणे महत्त्व, अहंकार, पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिया, पंच कर्मेंद्रिया, 24 तत्व जे आहे ते काय फांदे आहे. आणखीन याचं नाव काय आहे, अश्वत्थ. अच्छा, आता झाड आहे तर याचे पानं सुद्धा काही असतील, पानाशिवाय ते त्या झाडाची काही शोभा नाही. तर पान काय, लीव्स. तर म्हणे छंदांसी यस्य पर्णानी. आता उद्या पाहू आपण छंद. छंद म्हणजे वेदमंत्र, ऋचा मंत्र, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, याचे जे मंत्र आहेत तेच जणू काही काय आहे, पानं आहे या झाडाचे. आणि काय एकदम सुंदर इथे काय म्हणतात उपमा दिली आहे, झाडाची शोभा त्या जे पान आहे त्याच्याद्वारे. त्याचप्रमाणे संसाराची शोभा वेदमंत्रांमुळे, पानामुळे हिरवळ आपल्याला दिसते, तिथे गारवा असतो, सावली आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर वेदमंत्र आले, वैदिक जीवन जर आपण जगू लागलो, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय शीतलता, शांती, सौंदर्य हे सगळे येईल. म्हणून छंदांसी यस्य पर्णानी. आणि यस्तम वेदस वेदविद. जो या संसार वृक्षाला जाणतो तोच कोण आहे, वेदवित आहे. त्यांनी जणू काही संपूर्ण वेदाला जाणलं. आता वेदाला जाणलं म्हणजे असं नका समजू की त्याला रुद्री येते, पुरुष सूक्त येते, नाही. इथे शंकराचार्य उद्या आपण पाहू, वेदवित म्हणजे वेदार्थवित. वेदामधील जे ज्ञान दिलेलं आहे, तत्वाचं ज्ञान, ते जणू काही त्याला झालं. वेदवित म्हणजे वेदपाठ नाही की त्याला वेदाचं पठण कसं करणं हे आलं, असं नाही. पण इथे म्हणतात वेदार्थवित समूल वृक्ष ज्ञानम स्तौती. संपूर्ण जगाचं ज्ञान त्याला झालेलं आहे. संसार काय, मी काय, ईश्वर काय, सर्वाचं ज्ञान त्याला झालेलं आहे, जर त्यांनी या संसार वृक्षाचा अभ्यास नीट केला तर. आता आपण उद्या बघू पुढे. इथे आणखीन फार छान वर्णन आहे. अनेक प्रकारच्या फांद्या आहे. आणि एक प्रश्न आहे की हे जर झाड आहे तर खत पाणी काय आहे, कशामुळे झाड वाढतं, ते सगळं वर्णन आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.